तर साऊथ मुंबईमध्ये सध्या आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात, साऊथ मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची मुसळधार सुरूच आहे, तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? अमोल, दक्षिण मुंबईचा हा भाग बघितला तर समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात हायटाईडची जी शक्यता आहे ती देखील होती। परंतु जो पाऊस रात्रीपासून सुरू आहे तो मुसळधार सुरू आहे। कुठेही विश्रांती न घेता दमदारपणे पाऊस ह्या दक्षिण मुंबईमध्ये सुरू आहे। यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले दिसून येतं, कारण जे दक्षिण मुंबईत सर्वाधिक भाग हा सखल भाग दिसून येतो। या दक्षिण मुंबईमध्ये हिंदमाता असू दे, साकीनाका असू दे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि यामुळे जे ट्रेन्स आहेत, काही ठिकाणी ट्रेनवर पाणी हार्बर रेल्वे जी आहे ती ठप्प असल्याचं समजते, परंतु जी सेंट्रल रेल्वे आहे ती अजून धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगण्यात येतंय। परंतु यामुळे पाऊस जर असा सुरू राहिला तर येणारी रात्र ही मोठी संकटाची असेल असं मुंबईकरांना वाटतं। बिलकुल कृष्णात, याच आठवड्यात हायटाईडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। जशा आपले प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी काही वेळापूर्वीच आढावा घेतलेला होता, हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पावसाचा जोर सुद्धा वाढत चाललेला आहे। ही परिस्थिती जर अशीच राहिली पावसाची तर नेमकी काय परिस्थिती उद्भवू शकते? मोठ्या प्रमाणात आपण 26 जुलैचा अनुभव मुंबईकरांना काय नवा नाही। त्या अनुभवाच्या ज्या कटू आठवणी आहेत त्या अजूनही मुंबईकर सोसत आलेले आहेत। काही जणांनी आपले नातेवाईक गमावलेले आहेत, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं आणि असाच जर पाऊस लागला आणि अशीच जर परिस्थिती राहिली आणि त्याचबरोबर हायटाईडची शक्यता असल्यामुळं समुद्रात जाणारं जे पाणी असतं ते रोखलं जातं, जे पावसाचं पाणी असतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी तिथंच साचून म्हणजे मुंबईतच पाणी साचून राहण्याची शक्यता असते आणि हीच परिस्थिती 26 जुलैला झाली होती आणि हीच परिस्थिती आता जर हायटाईड जर मोठ्या प्रमाणात आलं तर तशीच परिस्थिती राहू शकते। बिलकुल, धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल। दक्षिण मुंबईतून कृष्णात पाटील रिपोर्टिंग करतायत, त्या ठिकाणी सुद्धा पावसाची संततधार सुरूच आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।